ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट 4 डिजिट 5 डिजिट अँड 6 डिजिट नंबर आपल्याला तयार करायचे आहेत, पण ते कोणापासून? 2 डिजिट्स 3 डिजिट्स अँड 4 डिजिट्सपासून. ओके, तर ते कसे तयार करायचे ते आज आपण बघूया. तर याआधी आपण 3 डिजिट्सपासून 3 डिजिट्स ग्रेटेस्ट अँड 3 डिजिट्स स्मॉलेस्ट नंबर कसा तयार करायचा ते पाहिलेलं आहे. ओके, 4 डिजिट्सपासून 4 डिजिट्स स्मॉलेस्ट आणि ग्रेटर नंबर कसा तयार करायचा ते बघितलेलं आहे. तर ते आधी आपण थोडक्यात बघू. त्याच्यानंतर आपण 2, 3 अँड 4 डिजिट्सपासून 3, 4 अँड 5 डिजिट नंबर कसे तयार करायचे ते बघूया. तर मी इथे 5, 8 आणि 1 असे 3 डिजिट्स घेतलेले आहेत. मला ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर तयार करायचा असेल तर ॲट फर्स्ट मी काय करत होते, यांची आधी डिसेंडिंग ऑर्डर लावत होते. डिसेंडिंग ऑर्डर कशी लावायची, तर ग्रेटर नंबर आधी 8, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट आणि एकदम स्मॉलेस्ट. तर मग ग्रेटेस्ट नंबर आपण कसं करायचो, तर ग्रेटर नंबर आधी, त्याच्यानंतर थोडासा लहान आणि एकदम लहान, हा झाला ग्रेटेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना असेंडिंग ऑर्डर लावा किंवा हाच नंबर उलट्या क्रमाने 1, 5, 8. ओके, हा झाला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. ओके, आता ज्या वेळेस आपल्याला 4 डिजिट्स असतील आणि 4 डिजिट्सपैकी 1 ऑफ डिजिट 0 असेल त्यावेळेस आपण काय करत होतो, तर ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर तयार करताना मगाशी सारखंच आधी डिसेंडिंग ऑर्डर लावून घ्यायची. तर याची डिसेंडिंग ऑर्डर काय येईल, 5 मोठा आहे, 5 नंतर 4, नंतर 2 आणि नंतर 0. ओके, तर हेच नंबर ग्रेटेस्ट नंबर लिहिताना याच प्रमाणे 5, 4, 2, 0. ओके, आता स्मॉलेस्ट नंबर तयार करण्यासाठी जर 1 ऑफ नंबर 0 असेल तर काय करायचं, स्मॉलेस्टपेक्षा थोडासा मोठा नंबर आधी लिहायचा. 2 आधी लिहिला, त्याच्यानंतर 0 लिहायचा. ओके, त्याच्यानंतर 4 त्याच्यापेक्षा मोठा आणि नंतर त्याच्यापेक्षा मोठा. ओके, फक्त 0 जर आला तर 0 जर आधी लिहिला तर काय होईल, 0, 2, 4, 5. तर हा बनेल 3 डिजिट नंबर आणि आपल्याला पाहिजे 4 डिजिट. त्याच्यामुळं असं 0 आधी नाही लिहायचा, 0पेक्षा थोडासा मोठा नंबर आधी लिहिला, नंतर 0 लिहिला मी. ठीक आहे, तर या प्रकारे आपण नंबर्स तयार करत होतो. तर आता आपण 2 डिजिट्सपासून 3 डिजिट नंबर स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट कसा तयार करायचा ते बघूया. ओके, तर आता फक्त 2 डिजिट्स आहेत, तर त्या असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने लिहून घ्यायच्या. आता ह्या ज्या लिहिलेल्या आहेत त्या आहेत डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठा नंबर पहिल्यांदा लिहिलेला आहे. ठीक आहे, तर ग्रेटेस्ट नंबर तयार करण्यासाठी आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर लागते. तर आता माझ्याकडे 5 आणि 2 असे 2 नंबर आहेत, मी ते दोन्ही नंबर लिहून घेतले. पण मला पाहिजे ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. ओके, ह्या 2 डिजिट्सपासून. तर मी काय करणार, जो काही ग्रेटर नंबर आहे ना तो रिपीट करणार. आता किती टाईम रिपीट करणार, तर मला किती डिजिट्स कमी पडले, 1 डिजिट कमी पडले, तर मी 1 टाईम रिपीट करणार. ओके, 5 फक्त 1 टाईम रिपीट केला. तर हा झाला ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर युजिंग 2 डिजिट्स. ओके, आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना काय करायचं, तर स्मॉलर नंबर 2 टाईम्स रिपीट करायचा. ओके, आपल्याकडे कोणकोणते, हा स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर आहे, हा स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर लिहून घेतला. आता याच्यापैकी स्मॉलर डिजिट कोणता आहे, 2 हा स्मॉलर डिजिट आहे. तर हाच रिपीट करायचा. किती टाईम रिपीट करायचा, तर किती डिजिट नंबर पाहिजे आपल्याला, 3 डिजिट पाहिजे. किती डिजिट कमी पडायलेत, 1. तर हा स्मॉलर नंबर रिपीट केला. ओके, स्मॉलर नंबर रिपीट करायचा स्मॉलेस्ट नंबर तयार करताना आणि ग्रेटर नंबर रिपीट करायचा ग्रेटेस्ट नंबर तयार करताना. ओके, आता 4 डिजिट ग्रेटेस्ट नंबर तयार करताना काय करायचं, सेम ह्या नंबरवरून आपल्याला करता येतं. सेम इथं जे केलं तेच, फक्त ग्रेटर नंबर मी आता 3 टाईम्स रिपीट करणार. ओके, मला 4 डिजिट पाहिजेत त्याच्यामुळं. ठीक आहे, आणि आता तसंच 5 डिजिट ग्रेटर नंबर तयार करताना पण तसंच, हा 5 हा नंबर मी 4 टाईम्स रिपीट करणार आणि 2 1 टाईम लिहिणार. ओके, तर हा झाला 5 डिजिट ग्रेटेस्ट नंबर युजिंग दिस 2 डिजिट्स. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना पण असंच, हे बघा, हा मी स्मॉलेस्ट नंबर करत नाही तर 2 किती टाईम्स रिपीट केलं तर 2 टाईम्स. आता इथं 4 डिजिट नंबर तयार करायचा आहे आणि स्मॉलेस्ट तयार करायचा आहे. मग स्मॉलेस्ट नंबर मी रिपीट करणार 3 टाईम्स आणि 5 हा डिजिट्स फक्त 1 टाईम लिहिणार. ठीक आहे, आता तसंच 5 डिजिट स्मॉलर नंबर तयार करताना 2 2 2 मी 4 टाईम्स लिहिणार आणि 5 फक्त 1 टाईम लिहिणार. ठीक आहे, आपल्याला आता 4, 5, 6 डिजिट नंबर तयार करायचे आहेत, पण ते कोणापासून, 3 डिजिट्सपासून 4 डिजिट्सपासून तयार करायचे आहेत. ओके, आता एवढ्या वेळ आपण काय करत होतो,
3 डिजिट नंबर तयार करत होतो 3 डिजिट्सपासूनच, 4 डिजिट नंबर तयार करत होतो 4 डिजिटपासूनच, 5 डिजिट नंबर तयार करत होतो 5 डिजिटपासूनच. पण आता आपल्याकडे 1, 2 किंवा 3 डिजिट्स कमी आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला त्याच्यापेक्षा मोठे डिजिट नंबर तयार करायचे. तर ते कसे तयार करायचे ते आपण बघूया. तर आता हा टेबल पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. त्या टेबलमध्ये मी काय केलेलं आहे तर डिजिट्स लिहिलेले आहेत इकडे. ओके, या कॉलममध्ये डिजिट्स लिहिलेले आहेत. ओके, ह्या सेकंड कॉलममध्ये 4 डिजिट्स ग्रेटेस्ट नंबर आहे आणि त्याच्यानंतर खाली 4 डिजिट स्मॉलेस्ट नंबर येईल इथे. ओके, नंतर 5 डिजिट्स ग्रेटेस्ट नंबर, 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर, 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर, 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर. ओके, फक्त 3, 9, 7 पासूनच आपल्याला 4 डिजिट, 5 डिजिट आणि 6 डिजिट स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर तयार करायचे. ओके, तसंच आता इथं डिजिट्स लिहिलेले आहेत. ओके, आणि त्याचा आन्सर आपल्याला इथे खाली लिहायचा आहे. ओके, आता काय तयार केलं ते असं आडवं करायला तुम्हाला 4 डिजिट ग्रेटेस्ट नंबर, हे सगळे तयार होतील 4 डिजिट ग्रेटेस्ट नंबर युजिंग दिस डिजिट्स. ओके, तर असा हा टेबल आहे. तर आता ॲट फर्स्ट 3, 9 आणि 7 ह्या 3 डिजिट्स आहेत. त्याच्यापासून आपलं 4 डिजिट नंबर तयार करायचा आहे. तर ॲट फर्स्ट आपला नेहमीचा रूल की पहिल्यांदा काय करायचं, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर लावून घ्यायची. तुम्हाला काय सोपे असेल तर आता पहिल्यांदा आपल्याला ग्रेटेस्ट नंबर सांगितला आहे त्याच्यामुळे मी डिसेंडिंग ऑर्डर लिहून घेते. डिसेंडिंग ऑर्डर काय येईल याची 9, 7 आणि 3 आली. ओके, तर आता डिसेंडिंग ऑर्डर आहे 9, 7, 3. तर ग्रेटेस्ट नंबर 3 डिजिट काय होईल 973. पण आपल्याला काय विचारलं आहे ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. मग ग्रेटेस्ट नंबर तयार करताना नेहमी मोठा नंबर वाढवायचा. आता इथला मोठा नंबर कोणता आहे 9. वाढवायचा म्हणजे जेवढे डिजिट्स कमी पडले ना तेवढ्यांदा तो मोठा नंबर लिहायचा. ओके, आता मोठा नंबर का 9 हा रिपीट लिहायचा. आपल्याकडे आहे 3 डिजिट्स आणि आपल्याला बनवायचा 4 डिजिट नंबर. तर 9 हा डिजिट मी रिपीट लिहिणार. 9 का रिपीट लिहिणार, 7 का रिपीट नाही लिहिते कारण मला ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा म्हणून मी 9 हा नंबर रिपीट लिहिते. ओके, तर 9, 9 फक्त 2 टाइम्सच का घेतला कारण मला 4 डिजिट्स नंबर तयार करायचा आहे. माझ्याकडे 3 डिजिट्स आहेत, मला त्याचा पण यूज करायचा आहे. 7चा पण यूज करायचा आणि 3चा पण यूज करायचा आहे त्याच्यामुळे 7, 3. तर हा तयार झाला आपला ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर युजिंग these 3 डिजिट्स. आता स्मॉलेस्ट नंबर कसा तयार करायचा. ओके, तर आता स्मॉलेस्ट नंबर काय तयार होईल आता याच्यापासून तयार होणारा स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे 379. ओके, हा झाला स्मॉलेस्ट नंबर किंवा ही झाली याची असेंडिंग ऑर्डर. ओके, तर आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना 4 डिजिट्स नंबर तयार करायचे. आपल्याकडे आहे 3 डिजिट्स. तर स्मॉलेस्ट नंबर तयार करताना स्मॉल नंबर 2 टाइम्स रिपीट करणार. ओके, आता 3 हा नंबर मी 2 टाइम्स रिपीट करणार. 3, 3. ओके, 7, 9. ओके, बाकीचे 2 नंबर ॲज इट इज. हा झाला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. ओके, ग्रेटेस्ट नंबर तयार करताना मोठा नंबर रिपीट करायचा आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करताना लहान नंबर रिपीट करायचा. ओके, ठीक आहे. आता इथे बघा 5 डिजिट, आता याच्यावरूनच आपल्याला 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे 397 वरूनच. तर आत्तासारखंच इथं आपण 4 डिजिट नंबर तयार करताना कसं केलं हे बघा. आपल्याकडे 3 डिजिट्स आहेत तर मोठा डिजिट आपण रिपीट करायचा आहे. ओके, मोठा डिजिट किती टाइम्स रिपीट करायचा आहे. ठीक आहे, आपल्याकडे आहेत 2 डिजिट्स तर ते मी लास्टला लिहून घेते. छोटे डिजिट्स आहेत ना ते त्याच्यामुळे 7, 3 लास्टला लिहून घेतले. आता आपल्याकडे कमी किती नंबर आहेत 3 नंबर कमी आहेत आणि तिन्ही वेळेस मी रिपीट काय करणार 9च रिपीट करणार कारण मला ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आहे. त्याच्यामुळे जो मोठा डिजिट आहे तो रिपीट करायचा नेहमी ग्रेटेस्ट नंबर तयार करताना. लाईक आता किती डिजिट नंबर करायला सांगितला तेवढ्या टाइम्स तो रिपीट करायचा. ओके, आता माझ्याकडे ऑलरेडी 2 डिजिट्स होते आणि माझा 5 डिजिट नंबर तयार करायचा होता. मग 9 हा डिजिट मी 3 टाइम्स रिपीट केला. ओके, मोठा असल्यामुळे. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना पण तसंच स्मॉलेस्ट नंबर तयार करताना काय करायचं छोटा नंबर्स आता मी रिपीट करणार. आता हे नंबर्स ॲज इट इज लिहून घेते आधी 7, 9. ओके, आणि 3 हा नंबर मी 3 टाइम्स रिपीट करते कारण मला 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे. ठीक आहे. ओके, तर हा झाला 5 डिजिट नंबर स्मॉलेस्ट नंबर युजिंग दिस 3 डिजिट्स. ठीक आहे. आता 6 डिजिट नंबर तयार करताना पण सेम असंच. एकदा आपल्याला ट्रिक आली की हेच यूज करायची. काय ट्रिक आहे आपली ग्रेटेस्ट नंबर तयार करताना ग्रेटर नंबर रिपीट करायचा आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करताना स्मॉलर नंबर रिपीट करायचा. आणि किती टाईम रिपीट करायचं तर किती डिजिट आपल्याला कमी पडते तेवढे डिजिट त्याच्यामध्ये ठेवायचे. आपल्याला दिले 3 डिजिट्स
ओके, आपल्याकडे आता 3 डिजिटपैकी आपण मोठा नंबर रिपीट करणार आहोत. ओके, 6 डिजिट नंबर तयार करायचा आहे. तर जे छोटे डिजिट आहेत ते फक्त वन टाईम यूज करायचे ग्रेटेस्ट नंबर तयार करताना. डिजिट आधी लिहून घेते. छोटे डिजिट कोणते आहेत? 7 आणि 3 असे 2 डिजिट छोटे लिहून घेतले. आता मग परत 9 हा नंबर किती टाईम रिपीट करणार मी? मला डिजिट्स किती कमी पडतात? इथं आहेत 2 डिजिट्स. ओके, तर 9 हा नंबर आता किती टाईम रिपीट करावा लागेल? किती कमी पडले डिजिट्स? 6 डिजिट नंबर तयार करण्यासाठी तर 4 डिजिट कमी पडलेत. 9 9 9 9 9च 9 का रिपीट केलं मी? कारण 9 मोठा आहे, मोठा नंबर मला तयार करायचा म्हणून मी 9 रिपीट केला. आणि आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना काय करायचं? हा छोटा डिजिट रिपीट करायचा. तर छोटा डिजिट किती टाईम्स रिपीट करणार? वरचं बघून मी करू शकते. 4 टाईम्स रिपीट करणार आणि स्मॉल नंबर लिहून घेते 7 9. ओके, तर हा झाला माझा 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर युजिंग दिस 3 डिजिट्स. ओके, आता नेक्स्ट पुढची काय कंडिशन? ज्यावेळेस आपल्याला जर 0 आला ह्या 3 डिजिट्सपैकी त्यावेळेस काय करायचं? तर आता बघा, आता मगाशी सारखंच ज्यावेळेस आपल्याला ग्रेटेस्ट नंबर तयार करतो ना त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यावेळेस स्मॉलेस्ट नंबर तयार करतो ना त्यावेळेस काही प्रॉब्लेम येईल. तर बघूया, आधी ग्रेटेस्ट नंबर तयार करून घेऊया. आधी ग्रेटेस्ट नंबर तयार करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल यांची डिसेंडिंग ऑर्डर 6 5 आणि 0 येईल. ओके, तर आता ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर काय आला? 650 आला. ओके, तर आता आपल्याला 4 डिजिट नंबर तयार करायचा आहे. तर 6 हा नंबर रिपीट करायचा आपण किती वेळेस? 2 टाईम्स, कारण 6 मोठा आहे. 6 रिपीट केलं 2 टाईम्स आणि 5 0. तर हा तयार झाला आपला 4 डिजिट नंबर्स. ओके, युजिंग 3 डिजिट्स. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करतात. स्मॉलेस्ट नंबर तयार करताना आपला काय रूल आहे? 0पेक्षा थोडासा मोठा नंबर आधी लिहायचा. स्मॉलेस्ट नंबर तयार करण्यासाठी आपल्याकडे काय कंडिशन आहे? कंडिशन आहे की आपल्याकडे 0 आधी नाही लिहायचा. ओके, 0पेक्षा थोडासा मोठा नंबर आधी लिहायचा. तर 0पेक्षा थोडासा मोठा नंबर कोणता आहे? 5 आहे. तर 5 मी आधी लिहून घेतला. ओके, 5 लिहून घेतला. आता माझ्याकडचा 1 डिजिट तर संपला. ओके, पण मला तयार करायचा आहे स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे, त्याच्यामुळं 0 मी नंतर 2 टाईम्स लिहिणार. ओके, स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे म्हणून मी 0 2 टाईम्स रिपीट केला आणि 6 हा नंबर लास्टला लिहिला. तर हा तयार झाला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. ओके, तसंच आता स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर पण तसंच तयार होईल. 5 0 0 0 6. ओके, फक्त 0 रिपीट करायचं. आता इथं स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर पण 5 0 0 0. आता 0 किती वेळेस रिपीट? 4 टाईम्स. 6 झाले का 6 डिजिट? 1 2 3. ओके, आता ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. तर या नंबरकडे बघूनच आपल्याला लिहिता येतं ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर. 6 मी फक्त 3 टाईम्स इथं रिपीट करणार. इथं 2 टाईम्स येतं, इथं 3 टाईम्स रिपीट करणार. हा तयार झाला 5 डिजिट नंबर. ओके, आता तसंच 6 मी इथं 6 डिजिट नंबर तयार करताना 4 टाईम्स रिपीट करणार. 6 6 6 5 0. हा झाला 6 डिजिट नंबर. ओके, ठीक आहे. तर आता इथं ज्यावेळेस आपल्याला 4 डिजिट दिले असतात त्यावेळेस 4 5 आणि 6. तर 4 डिजिट दिले, 4 डिजिट नंबर तयार करायचं सोपं आहे. ओके, तर आता ॲट फर्स्ट आपण ग्रेटेस्ट नंबर तयार करताना डिसेंडिंग ऑर्डर काय येईल यांची? तर 7 5 4 आणि 3 ही झाली डिसेंडिंग ऑर्डर. तर आता ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर 7 5 4 3 आणि आता स्मॉलेस्ट याच्या उलटा क्रम. ठीक आहे, 3 4 5 7. ठीक आहे, आता आपल्याकडे 4 डिजिट आहेत, आपल्याला 5 डिजिट नंबर तयार करायचा. तर ह्या 4 ग्रेटेस्टमधले आपण 5 4 3चा यूज करणार. ओके, पण आता 7 हा नंबर मी 2 टाईम्स रिपीट करणार, कारण मला 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे आणि तो ग्रेटेस्ट तयार करायचा आहे. म्हणून 7 मी 2 टाईम्स रिपीट केला आणि बाकीचे हे 3 नंबर ॲज इट इज लिहून घेतले. तसंच ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर तयार करताना 7 7 7 मी 3 टाईम्स रिपीट करणार आणि 5 4 3 ॲज इट इज लिहिणार. ओके, हा तयार झाला ग्रेटेस्ट. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना पण तसंच 3 3 हा नंबर मी 2 टाईम्स रिपीट करणार, कारण स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा. 4 5 7 ॲज इट इज इथं खाली लिहून घ्यायचं 4 5 7. ठीक आहे, आता तसंच 6 डिजिट नंबर तयार करताना पण स्मॉलेस्ट 3 3 3 मी 3 टाईम्स रिपीट करणार. 4 5 7 मी तसंच लिहित घेणार 4 5 7. हा झाला हे युजिंग 4 डिजिट्स 6 डिजिट आणि 5 डिजिट्स नंबर तयार केले. आता ज्यावेळेस 1 ऑफ द 0 येईल त्यावेळेस काय करायचं? आत्तासारखंच
4 डिजिट नंबर तयार करताना काही प्रॉब्लेम नाही. ॲट फर्स्ट डिसेंडिंग ऑर्डर ग्रेटेस्ट नंबर आधी लिहायचा, त्याच्यामुळं 4520. ओके, तर ग्रेटेस्ट नंबर येईल 8520. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना काय, तर 0पेक्षा थोडासा मोठा नंबर आधी लिहायचा 2058. ओके, तर आता हे जर 2 नंबर तयार झाले तर ह्याच्यावरून आता 5 आणि 6 डिजिट नंबर तयार करायचे खूप सोपे आहेत. तर 5 डिजिट नंबर तयार करताना मोठा डिजिट रिपीट करायचा 2 टाइम्स. ओके, 88. ओके, आणि 520 ॲज इट इज 520. ओके, आता इथं 6 डिजिट नंबर तयार करताना 5 डिजिट करताना 88 2 टाइम्स लिहिला, 6 डिजिट तयार करताना 888 3 टाइम्स लिहिलं आणि 520 ॲज इट इज. ठीक आहे, आता फक्त स्मॉलेस्ट नंबर तयार करताना थोडंसं लक्ष देऊन 2 पहिल्यांदा लिहायचं, फक्त 0 रिपीट करायचा. जर वन ऑफ द डिजिट 0 आला ना तर त्यावेळेस 0च रिपीट करत जायचं, त्यावेळेस तो स्मॉलेस्ट नंबर होईल. 2 टाइम्स रिपीट केला का नाही, आपल्याकडे 2 डिजिट आहे तिथं, अजून 5 8 आहे. ठीक आहे, आता हा तयार झाला 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर. आता नंतर 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर तयार करताना 2च आधी लिहायचं, फक्त 0 3 टाइम्स लिहायचं. 1 2 3 टाइम्स का लिहिते, कारण मला 6 डिजिट नंबर तयार करायचा. 2 आहे माझ्याकडे, आता 3 0 घेतले मी आणि आता 5 8 हे नंबर पण वापरायचे, सगळे नंबर वापरायचे. ठीक आहे, त्याच्यामुळं असं. तर हे तयार झाले आपले 4 5 6 डिजिट नंबर्स.